हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोती चॉईस बिस्किट केक. हा केक अत्यंत पौष्टिक असतो कारण हे बिस्किट गव्हाच्या पिठाचे बनलेले असतात आणि यामध्ये फायबर पण असतात. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. एका मिक्सर जारमध्ये बिस्किटचे तुकडे आणि 2 चमच साखर घातलेली आहे आणि आता आपल्या त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचर लुकवॉर्म मिल्क टाकून आपल्याला त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. मिश्रण आपल्याला सॉफ्टली ब्लेंड करायचं आहे. हे बघा, मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं असलेल्यामुळे आपण त्यामध्ये दूध घालून पूर्णपणे मिक्सर जारमधून काढून घेतलेलं आहे. आता सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडा घट्ट असल्यामुळे आपण त्यामध्ये आणखी दूध घालून एकजीव करून घेणार आहोत. साधारणतः या पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता आपण त्यामध्ये 1 चम्मच कोकोआ पावडर घालणार आहोत. कोको पावडर घातल्यामुळे त्याला एक चॉकलेट फ्लेवर येते. 1 चम्मच आपण बेकिंग पावडर घालणार आहोत आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि थोडंसं दूध घालून आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यानंतर मिश्रण आपल्याला खूप फेटायचं नाही आहे. फक्त आपल्याला मिश्रण ते एकजीव करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला साधारणतः अशी असायला हवी आहे. कुकरच्या भांड्याला मी तेल ग्रीस करून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कणिक थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक खालून चिकटणार नाही. मिश्रण आता आपल्याला केकच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 वेळा आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर बबल्स राहणार नाहीत. त्यातील पूर्णपणे हवा निघून जाणार. आणि आता ड्राय फ्रूट्सचे तुकडे त्यावरती घालून घेणार आहे. काजू, बदाम आणि पिस्त्याचे ते तुकडे आहेत. त्यामुळे आपला केक आणखीनच पौष्टिक होणार आहे. आणि आता केकचं भांडं आपल्याला केक कंटेनरमध्ये ठेवून अर्धा तास शिजत ठेवायचं. अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला केक चेक करून घ्यायचा आहे शिजला आहे की नाही. टूथपिक घालून चेक करायचं आहे. टूथपिक क्लिअर आली तर समजायचं की आपला केक अतिशय छान शिजलेला आहे. आता आपण हे केकचं भांडं थंड करायला घेणार आहोत. पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर आपण चाकूने त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहे. कडा काढून झाल्यानंतर आपल्याला केक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला केक तयार आहे. आता आपण केकला कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला केक किती सॉफ्ट आणि स्पंजी दिसत आहे. सगळ्या बाजू किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे आपला केक तयार आहे. हा केक खूप पौष्टिक असतो. तर डायबेटिक पर्सन किंवा छोट्या मुलांना कुणालाही दिला तरी उत्तमच आहे. तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी बघण्याकरिता बघत राहा अपर्णाज फन अँड फूड. बाय बाय.